कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आताच पुढच्या कार्यक्रमासाठी निघून गेलेले श्रीराज भरणे, मधुकर मामा भरणे, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाच्या ज्या संस्था आहेत की ज्या पवार साहेबांनी त्यांच्या शेती मंत्री असताना त्याच्यात अग्रहक्काने त्यांनी आणल्या, त्यातली सोलापूरची डाळिंब बागायत डाळिंब संशोधन केंद्राचे डॉक्टर राजीव मराठे आणि दुसरी द्राक्ष, या दोन्ही गोष्टी आपल्या महाराष्ट्रातून विशेषतः या परिसरात खूप मोठ्या प्रमाणात आहेत. त्यासाठी डॉक्टर कौशिक बॅनर्जी हे सर्व इथं उपस्थित आहेत. याचबरोबर आमचे मित्र की ज्यांनी काकडी लावली, डाळिंब लावलं, सगळं लावलं. प्रत्येक वेळी काहीतरी त्यांचं व्हायचं, गाराचं पडायचा, पाऊस तरी पडायचा, दुष्काळ तरी पडायचा, नाहीतर मला वाटतं भावच पडायचा. परंतु त्यांना एक मात्र पीक चांगलं जमलं, ते झेडपीचं पीक त्यांना स्वतःच्या बाबतीतही चांगलं जमलं आणि मला वाटतं त्यांच्या मिसेसच्या बाबतीत सुद्धा आत्ता जमलं. ते आमचे मित्र, खूप जुने मित्र, नाना आपले कांबळे नाना, ते इकडे कसे काय आलेत मला आश्चर्य वाटलं. पण मला वाटतं शेजारचा तालुका असेल किंवा तुमचे काही जिल्हा असेल, संबंध असतील इथं, बरोबर ना? साहेबांचे संबंध तुमचे संबंध आहेत म्हणजे तुम्ही आणि माझा रोजचा डेली ती जरी राजकारणात असले तरी शेतीशी एकनिष्ठ आहेत, प्रामाणिक आहेत. आरणला जिथं पवित्र ठिकाण आहे की जिथून सांगितलं गेलं की फक्त शेती आधी करा, नंतर मग देवधर्म काय असेल तो करावा. की जे आरण हे तीर्थक्षेत्र आहे आपल्या सावच्या महाराजांचं, जिथं रोहितांनी सुद्धा तिथं बऱ्याच गोष्टी मला वाटतं लोकांना निवास व्यवस्था जी व्यवस्था केली आणि त्याला सगळ्याला सहकार्य तिथले महाराज असतील, अधिक आपले कांबळे कुटुंब असेल, यांनी खूप पहिल्यापासून मदत केलेली आहे असे नाना. आणि इथं उपस्थित असलेले वाटतं खूप दिवसांनी भेटलेले म्हणजे बाळासाहेब करगडे मित्र, मग आपले भोगरे कंपनी सगळी असेल. त्यानंतर विशेषतः महत्त्वाचे म्हणजे राजेंद्र वाघमोडे आणि त्यांची कन्या गायत्री, ही खूप जुने संबंध आहेत आमचे शेतीमुळे. त्यानंतर ज्यांच्या शेतात मला वाटतं द्राक्ष सिलेक्शन मला माहीत नाही कुठे केलं, ते मला तिथंच केलं. मला वाटतं उमेश गोगरेंच्या तिथं केलं. विजय जगतापांकडेही मला वाटतं ही बाग दिली. आता सुधीर वाघमोडे आणि चंद्रकांत साळुंके मला माहीत नाही, त्यांच्याही शेती काय त्यांच्याही शेती मला वाटतं ठिकाणी ह्या बागा आहेत. आणि एक चांगलं नाव या आपल्या या तालुक्याचं होईल. आणि यासाठी इथं उपस्थित असलेले सर्व आदरणीय व्यासपीठ आणि इथं शिंदे कंपनी पण आहे, आमचे जुने कनेक्शन्स आहेत, आणि बाकी भाऊसाहेब काटे आणि बाकी सर्व आदरणीय व्यासपीठ आणि इथले इंदापूर तालुक्यातले अतिशय चांगली शेती करणारे सर्व माझे शेतकरी बंधू भगिनी. साधारण 135 वर्षापूर्वी, जवळ 135-40 वर्षापूर्वी एक मोठा दुष्काळ पडला होता. ब्रिटिशांचं राज्य होतं आणि त्यावेळी लोकांनी उद्रेक सुरू झाला. तो जवळजवळ त्याला म्हणतात दुर्गादेवीचा दुष्काळ. आणि हा दुष्काळ 10-12 वर्ष सलग चालला आणि याला प्रचंड मोठ्या प्रमाणात बारामती, इंदापूर आणि ह्या सर्व परिसरातले लोक होरपळून निघाले. ब्रिटिश गव्हर्नमेंट जे होतं ते राज्य करायला आलं होतं. ते लोकांच्या सुखसोयी बघायला फार कमी होता असा आपल्या सगळ्यांचा समज आहे, किंवा त्यावेळी त्याची गोष्ट होती. असं असताना इथले लोक उद्रेक करून वेगवेगळ्या ठिकाणी लुटालूट सुरू झाली. आणि मग याला काय केलं पाहिजे, मग त्यांनी विचार केला आणि फर्स्ट फेमिन रिलीफ वर्क म्हणजे दुष्काळ निवारणासाठी, दुष्काळ निवारणापेक्षा लोक जगवण्यासाठी एक काम द्यायची पद्धत त्यांनी पहिल्यांदा जवळजवळ 1890च्या दरम्यान सुरू केली. आणि त्यात पहिल्यांदा कॅनॉल केला, काही ते काम काढायचं म्हणून. जसं आपल्याकडं दुष्काळी कामं असतात, खडी फोडा, अमकं फोडा, तमकं फोडा. आणि नंतर जे धरण बांधलं त्याला लॉईड्सचं धरण म्हणतात. ते छोटं आहे, तुम्ही कधी
आपलं धरण काय विसरायला लागलं नाही. भाटघरला जर गेला तर त्याच्या पुढच्या बाजूला अर्ध धरण दिसतं आणि नंतरच्या काळात भाटघर बांधलं गेलं आणि त्याचा जो कसला टँक म्हणायचा हा म्हणजे पावसाळ्यात जास्ती पाणी झालं तर सोडायची जागा वगैरे म्हणून हा जादा पाण्यासाठी म्हणून हा टँक बांधला गेला. हा शेतपळचा शेतपळ हवेलीचा. आमचं मूळ गाव जे होतं ते नांदवड हे सातारा जिल्ह्यातलं. तिथंही त्या काळात काहीतरी त्याच्या थोड्याशा आधी काही परिस्थिती उद्भवली आणि पवारांचं कुटुंब हे फलटणला आलं आणि फलटणला आल्यानंतर त्यातले जे माझे पणजोबा होते ते पणजोबा त्यावेळी मला माहित नाही म्हणजे गवंडी काम नक्कीच नसेल, त्याशिवाय गवंडी काम करत असतील तर त्यांना शेती घेऊ शकत नव्हते. ते कॉन्ट्रॅक्ट घेत असतील किंवा असं काय असतील तर ह्या शेतपळ हवेलीचं जे काम केलं त्यात रोलर फिरवला किंवा आता हे पण त्यांना ते नातेसंबंध आहेत आणि त्यांना थोडं थोडं माहिती आहे. कारण माझे वडील सांगायचे बाबा ह्यांचे वडील थोडेसे गावात कडक होते काय काहीतरी असं थोडंसं ऐकून होतं. पण त्याच्या अकलूजला असताना त्यांचं जाणं येणं होतं माझ्या वडिलांचं 66 सालाच्या म्हणजे 60 सालाच्या दरम्यान म्हणजे 60-65च्या दरम्यान. तर त्यावेळी कामासाठी म्हणून पवारांचं घर इथं आलं शेतफळ हवेलीला आणि ते पणजोबाचे माझे भाऊ आणि त्यांनी नंतर जमीन घेतली आणि मला वाटतं याच गावातल्या शिंदे कुटुंबियांपैकी नातेसंबंध आले. माझे पणजोबा सुद्धा इकडेच आले असते म्हणून मगाशी खरं मी आपल्या ह्याला श्रीरामला सांगणार होतो की हे गाव कदाचित पवारांचं झालं म्हणजे पवार या गावचे असं झालं असतं आणि ही कदाचित इंदापूर तालुका ही कर्मभूमी झाली असती हे मला त्याला सांगायचं होतं पण तेवढा तो निघून गेला. तर कदाचित आमचे पणजोबा त्यावेळी नेमके इथं भाऊसाहेब काटे बसलेत त्यांच्या 3 पिढ्या आधी त्यांच्या घरातल्या म्हणजे त्यांच्या आत्यांपैकी तिथल्या त्यांनी आमच्या पणजोबांना मुलगी दिल्यामुळे ते काटेवाडीत अडकले म्हणून काटेवाडी ही कर्मभूमी झाली. म्हणजे पवारांचं मूळ हे आहे आणि काटेवाडी ही नंतरची आहे म्हणजे आणि नंतर मग जाऊ पुढचा इतिहास मी जास्त सांगत नाही. मग ती जमीन इथं अजूनही मला वाटतं शेजारी आहे. तिथं एक छोटं देऊळ बांधलेलं आहे. ती नंतर मला वाटतं शिंदे कंपनीने ताब्यात नाही घेतली, दिली असेल त्यांना विकत मला माहित नाही. आणि मला वाटतं धोत्रे का कोणीतरी ती परत विकत घेतल्या चौगोले वगैरे असेल तर ती माहीत नाही दिली घेतली मला माहीत नाही काय कारण इथं कधी संबंध आला नाही. माझे पणजोबाई माझ्या आजोबा इथं आले 3 आजोबा त्यांनी ती जमीन नंतर विकली त्यावेळी आणि इथले सगळे ब्लॉक वगैरे सगळे आमचे तिकडे काटेवाडीला नेले. ही झाले इतिहास. त्यामुळे या गावाची कनेक्शन पवारांशी जवळजवळ 140 वर्षापासून त्यापासून मधल्या काळापर्यंत होतं आणि नेमकं याच गावात त्यांच्या नातूच्या नावाने नातू पंतूच्या नावाने इथं आज या सर्व आपले राजेंद्र वाघमोडे आणि त्यांच्या सर्व ग्रुपनी मिळून इथं आज हा कार्यक्रम अजितदादांच्या स्वर्गीय अजितदादांच्या नावाने तुम्ही इथं करताय. मला एक आनंदाची गोष्ट आहे दुःखाची पण गोष्ट आहे. तर त्यांचं अजितदादांचं नाव इथं दिलेलं आहे त्याबद्दल मी त्या सर्वांचे आभार मानतो. आणि दादांचा स्वभाव कसा आहे इंदापूर तालुक्याला पूर्ण माहिती आहे. जरी ते कडक असले तरी स्वच्छता नीटनेटकेपणा म्हणजे पराकोटीचा नीटनेटकेपणा वगैरे त्यांचा असायचा आणि चांगलं ते करायचं त्यांची अट्टहास असायचा. तो सगळ्यांना मान्य होत नव्हता. तर ह्या अतिशय चांगल्या ह्या व्हरायटीला त्यांचं नाव दिलं मला अभिमान वाटतो आणि ही व्हरायटी सगळीकडे अख्ख्या भारतात पसरली जाईल आणि त्यासाठी त्यांनी इथं नेमके NRC ग्रेपचे लोक आहेत परत मला वाटतं ह्याचे पण आहेत सोलापूरचे पण जास्ती करून आपल्याला ही कायदेशीर करण्यासाठी तुम्हाला NRC ग्रेपची मदत घ्यावी लागेल आणि तुम्हाला जर मदत पाहिजे असेल तर KVK सुद्धा करेल कारण KVKने तुझं पेरूची व्हरायटी सीताफळाची व्हरायटी आणि अजून कुठली तरी व्हरायटीचं नामांकन दिलेलं आहे.
तर तुम्ही ह्या गोष्टी त्यांच्या मदतीने केविकेच्या मदतीने का होईना तुम्ही, कारण त्याची प्रोसिजर असते सेंट्रल गव्हर्नमेंटची असते सगळी, ते 2 प्रकारचे त्यांना एकसारखेपणा नको वगैरे वगैरे, ते काय तुम्हाला नियम तुम्हाला सगळे सांगितले जाते. तर त्यांच्याकडून तुम्ही हे घ्या आणि ही सगळ्या अख्ख्या भारतात एक आघाडीची व्हरायटी होईल अशी मी अपेक्षा करतो आणि तीच अजितांना श्रद्धांजली राहील. यात सुरुवातीला ही मला वाटतं उमेशराव गोगरेंच्या बागेतनं मला वाटतं तुमचं सिलेक्शन झालं, त्याच्यावर लक्ष दिलं तुम्ही, बरोबर ना? सुरुवात अगोदर लक्ष अशोक पाटलांच्या बागेत दिलं झालं, मला माहित नाही कोणा, सर आणि नंतर फायनल उमेश असं सिलेक्शन करत करत आलं. मला माहित नाही, पण एक मला खात्री की ही स्ट्रॉंग द्राक्ष राहतील, मोठी मोठी द्राक्ष राहतील, गोड असतील का नाही मला माहित नाही. तरी गोगरेंच्या बागेतली म्हणून कारण गेले जवळजवळ 40-42 वर्ष मी गोगरेंच्या सहवासात आहे, अशोकराव बागचित्ताकांच्या, त्यामुळे ती गोड असतील का ह्याची मात्र मला शंका आहे. ते आता बघू तुम्ही पाठवताल घरी तेव्हा मी चव येईन, तेव्हा मग मी विश्वास ठेवून की गोड आहेत. म्हणजे गोगरेंच्या बागेतली द्राक्ष बदलली, गोड झाली, असं काही हरकत नाही. पण खूप जुने संबंध आहेत सगळ्या, बाळासाहेब असतील, अशोकराव असतील, तुमच्या आता तुमच्या सगळ्यांचे प्रयत्न करून सतत आपण 40-42-45 वर्ष सोबतीला आहोत, जवळजवळ 1982 सालापासून. त्यामुळे काम चांगलं होईल. यानंतर दुसरी जे केले ते लॅबचं उद्घाटन केलेलं आहे आणि खरंच हे महत्वाचं काम आहे, कारण ह्या ज्या जीवाणूच्या बाबतीत आताशी शेतकरी जागृत व्हायला लागलेले आहे. जो 60-62 सालाच्या दरम्यान आपल्याकडे केमिकल फर्टिलायझर आले आणि मोठ्या प्रमाणात आपण नुसते केमिकल फर्टिलायझर वापरत गेलो आणि मूळ त्यातलं जे जमिनीचं तत्व आहे ते कधी समजून घेतलं नाही. आपल्या वाडवडिलांना माहीत होतं की जीवाणू काय असतात, खतं कशी द्यायची, खतं सुद्धा जूनच्या मध्ये विस्कटायची का थंड हवा झाल्यावर, हे सगळं आपण विसरलो आणि भर उन्हाळ्यात आपण 40 डिग्रीत आपण खतं विस्कटायला लागलो, ह्या सगळ्या गोष्टी करायला लागलो. परंतु गेल्या 20-25 वर्षात मात्र आपण परत जागृत व्हायला लागलोय आणि मला वाटतं NRC जे आपलं डाळिंब ह्याचं आहे संशोधन केलं, त्यांनी ही पेनिसिलिन आणि ज्या काही वेगळे वेगळे प्रयोग केलेत, 20-25 केलेत, त्याचा उपयोग आपल्याला हा करून घेतला पाहिजे. कारण शेवट त्याच्याशिवाय काही खरं नाही. सगळी मेजॉरिटी खतं ही सगळी परदेशातून येतात आणि परदेशात आता समजा आता इराण वॉर झालं, अमकं झालं, उद्या अमेरिकेने जसं ह्याच्यावर बंदी केली, त्याच्यावर 30% टॅक्स अमका, हे सगळं जर बसवायला लागले ना तर फर्टिलायझर एवढे महाग होतील की आपल्याला ते परवडणार नाहीत. आणि नुसते फर्टिलायझरने काय होतं, नायट्रोजन तुम्ही जास्ती दिला, युरिया की तुमच्या फॉस्फरसवर परिणाम होतो, फॉस्फरस दिलं की तुमच्या कुठं पोटॅशियमवर परिणाम होतो. हे शेवट एकमेकाचं गणित आहे ते. तर त्यापेक्षा आपले जीवाणू दिले तर झाडाला जे काय पाहिजे ते सर्व घेत राहील आणि ह्याच्यावर आपलं मोठं काम सगळीकडे चाललेलं आहे आणि त्याचा उपयोग तुम्ही शेतकऱ्यांनी करून घेतलं पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे मला आनंद वाटला की इथं वाघमोडींनी एक लॅब केली. ठीक आहे, ती छोट्या प्रमाणात आहे, हळूहळू कमी तुम्ही ती मोठ्या प्रमाणात करता. परंतु मला असं नेहमी वाटतं, म्हणजे मी केविकेचं काम करत असताना मला असं वाटायचं की जसं ग्रामपंचायतीत आता अलीकडं पाण्याचा तो हंडा भरून देतात, पण वेगवेगळ्या पिठाची गिरणी असती, असं की जसं पूर्वीच्या काळात एक गाव हे आपलं अख्खं स्वयंभू होतं, तर सगळे म्हणजे त्यात 12 बलुतेदार एकमेकांवर अवलंबून असायचे आणि बाहेर आपण जात नव्हतो, जवळ आपल्याला जायची गरज नसायची. तसं हे गाव जे आहे त्या गावात हे अशा प्रकारचे लॅब पाहिजेत. एआयचं सेंटर पाहिजे. एआयचं जर सेंटर असेल, तुम्हाला हे येणारे, पाऊस पडणारे, वादळ येणारे, हे काय जे येणारे, आता धुकं पडणारे, हे सर्व तुम्हाला कळेल शेती करताना. परत त्याचबरोबर ही लॅब असेल तर आपला जीवाणू आपण तयार करू शकू. फार मोठे त्याला कष्ट लागत नाहीत. फक्त एक आहे की हे जीवाणू आहेत नाही, त्यांनी जे दिले असले तरी आपल्या शेतीतले जीवाणू वेगळे असतात. ते थोडेसे आपल्याला त्याप्रमाणे आपल्याला काही सिलेक्शन करता येईल का, ह्याच्यावर आपण काम केलं पाहिजे. कारण आम्ही केविकेमध्ये चोपणातले आणले आणि ते नदीकाठ सगळं चोपण आहे, तर तिथले जीवाणू आणले, त्या जीवाणू हजारो वर्षे त्या चोपणात त्यांनी काम केलेलं आहे असा आमचा समज आहे. मी त्यातला तज्ज्ञ नाही आहे, तर त्यातलं आपण सिलेक्ट केलं ते उपयोग होईल. आणि त्याचबरोबर बियाणाचा सुद्धा प्लॉट पाहिजेत. आता इथं मोठ्या प्रमाणात
नसतील, पण कांदा असेल, बाकीची जी तूर असेल किंवा ही जी बियाणं आहेत ना, हे बियाणं आपल्याला करता येतात. कारण मी कर्जत जामखेडमध्ये काम करत असताना खूप आपल्या ह्या युनिव्हर्सिटी असतील किंवा हे आपले कुठले तुमचे NRC नाही म्हणत आपण, कृषी केंद्र नाही, सेंटरची तुमची प्रयोगशाळा आहे ह्याला, ठीक आहे, जे तुमच्यासारखे आहेत ना, असे कांद्यावर आहेत, सगळ्यावर आहेत, तर त्यांनी तयार केलेल्या ज्या व्हरायटीत ना, त्या आणून आपण तीन वर्ष आपण वापरू शकतो. तर तसं बियाणाच्या बाबतीत सुद्धा आपण स्वयंभू झालं पाहिजे. हे एका गावात झालं पाहिजे असं माझं मत आहे. हे काम करता येईल आपल्याला. आपण लॅबचं उद्घाटन केलेलं आहे. ही लॅब भविष्यात त्याचा नक्कीच उपयोग होईल. यानंतर गेल्या जवळजवळ ट्रस्टवर, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टवर आम्ही जवळजवळ 50-55 वर्ष होत आली याच्यावर काम करत आलेलो आहे. 25 वर्ष आप्पासाहेब पवारांनी केले. त्यांचंही या तालुक्याशी अतूट नातं होतं की त्यांनी जेव्हा ड्रीप पहिल्यांदा आणलं तेव्हा तुमच्या बोरी गावात, त्यावेळी ड्रीप पहिल्यांदा सेमिनार त्यांनी बोरी गावात घेतला आणि त्यावेळी मला वाटतं कळशी पाटील इथं आमदार असतील आणि तो प्रोग्राम घेतला होता. म्हणजे या ट्रस्टच्या मार्फत आप्पासाहेबांनी क्रॉसबीड जो प्रोग्राम आहे गायींचा, की आज तुम्हाला आज हजारो लिटर जे दूध दिसतं ह्या तरुण मंडळींना माहीत नसेल, त्याचं मूळ आणि त्याची सुरुवात हे आप्पासाहेब पवार, मणिबाई देसाई ह्या सर्व मंडळींनी केली आणि नंतर मग कोऑपरेटिव्ह कारखान्यांनी ते सगळं उचललं आणि अख्ख्या महाराष्ट्रात दुधाचा पूर आला. तसंच त्यांनी ड्रीप इरिगेशन, त्यांनी आपल्या इस्रायलवरनं ड्रीप बघितलं, बॅग भरून त्यांनी तुकडे आणून इथे शेतकऱ्यांना सगळ्यांना वाटलं, सांगितलं आणि अख्खा महाराष्ट्र पालथा घातला. आणि भवरलाल जैनना त्यांनी विनंती केली की बाबा तुम्ही देशी बनावटीचं इथं तयार करा म्हणजे शेतकऱ्यांना परवडेल. आणि ड्रीप पहिल्यांदा त्यांनी 80 सालाच्या दरम्यान आणले ह्या ट्रस्टच्या मार्फत. साधी गोष्ट आहे, नारळ सुद्धा त्यांनी छत्रपती कारखान्यावर असताना पहिल्यांदा नारळाची जी झाडं, ह्या भागात लोक विश्वास ठेवायचे नाही, ते म्हणतात नारळ आपला कुठं कोकणातला आहे. तर पहिली झाडं त्यांनी वाटली आणि छत्रपती कारखान्यावर ह्या बाबतीत सुरुवात केली. नंतर बोराच्या बाबतीत म्हणजे खूप ट्रीप आम्ही 85 साली वेगवेगळ्या ठिकाणी बोरं, जी काय वेगवेगळे द्राक्ष असतील, पोल्ट्री असेल, ह्या सगळ्यासाठी अनेक ट्रीप केल्या आणि इथं मोठ्या प्रमाणात ह्या सर्व गोष्टी झाल्या. अलीकडच्या 20 वर्षात आम्ही जे काम केलं ते मूर घासाचं केलं. आज लोकांना माहिती नसेल मूर घास कुणी आणला. आम्ही मूळ घासावर लोकांना दाखवायला सुरुवात केली, कारण माझ्याकडे शेतकरी यायचे ते म्हणायचे उन्हाळ्यात आम्हाला हिरवा चारा कमी पडतो. आज कुठेही जावा, ढीकची ढीक, बॅग भरलेले असतात. थोड्याशा चुकीच्या पद्धतीने करतात, त्याला चांगलं कल्चर वापरत नाही. चांगलं कल्चर वापरलं पाहिजे. तुम्ही सुद्धा कल्चर तयार करा, शेतकऱ्यांना द्या. कर्ज जामखेड फार हळूहळू सगळीकडे चाललंय. थोडी सिस्टीम नीट केली पाहिजे. पण मूळ आम्ही ट्रस्टवर सुरुवात 20 वर्षापूर्वी केली असं. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे AI टेक्नॉलॉजीची सुरुवात ट्रस्टवर केलेली. एक तर ट्रस्ट पुरेसा नाहीये की शेतकरी आणि असे जे स्वतः संशोधन करणारे जे शेतकरी ते सर्व महत्त्वाचे. माझं स्वतःचं मत आहे की शेती ही ठीक आहे, आपण जगण्यासाठी, प्रपंच चालवण्यासाठी करतो, पण शेती जर नीट करायची असेल ना तर माणूस आध्यात्मिक लागतो. त्याला पंचतत्वाचं ज्ञान पाहिजे, त्याची आवड पाहिजे. मी काल एका तुमच्या पळसदेवला एका शेतकऱ्याकडे गेलो, बनसोडे म्हणून, आणि मला आश्चर्य वाटलं की तो उत्तम शेती करतो. डाळिंब, आंबे, सगळं. आणि नंतर त्यांनी मला आग्रहाने घरी नेलं आणि त्याचा जो विपश्यना आणि ह्याच्यावर जेव्हा तो बोलायला लागला तेव्हा मला पटलं की शेती परवडते कधी. तुम्ही शेतीवर वैतागत राहिला, हे परवडतच नाही, हे अमकत नाही, हे तमकत नाही म्हटलं शेती कधीच परवडत नाही, तुम्हाला कधीच यश आहे. शेती ही आपल्याला जगासाठी आहे, ह्याच्यापेक्षा ती आध्यात्मिक जास्ती. आणि त्या अँगलने जर त्या शेतीकडे बघितलं आणि पंचतत्वाच्या दृष्टीने आपण जर त्याच्यावर काम केलं तर ती पण आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स देते. आणि मला वाटतं हे सुद्धा हे खत जे आहे याचं तयार करतात ते निसर्गाशी धरून आहे. तर ह्या दृष्टीने आपण त्याचा उपयोग नक्की करून घेतला पाहिजे. भविष्य AIचं आहे. लगेच AI होणार नाही, कारण त्याला खूप मोठा डेटा लागेल. आम्ही जरी म्हणलं उसाचा आमच्याकडे खूप थोडा डेटा आहे, त्याच्यावर आम्ही AI सांगतो. बऱ्याच वेळा मोठे AI साठी सगळीकडे पेव फुटले. आता पोटाराचे तर फुटलंय, सांगायला फुटलंय, जे म्हणजे आता काय म्हणत त्याला राज्य करतील त्यांनाही काहीतरी सांगायचं असतं म्हणून, तज्ज्ञांनाही काहीतरी सांगायचं असतं म्हणून
काही उपयोग नाही. ह्या सगळ्याला डेटा पाहिजे. म्हणजे त्याला बुद्धिमत्ता नाही, बुद्धी नाहीये, त्यात बुद्धी घालावं लागते की बाबा काय थंडी वाढल्यावर काय अमकं झाल्यावर काय, म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे मागची. मी तुमच्यासारखे शेतकरी जे अभ्यास करतात त्यांच्यासारखे असंख्य शेतकऱ्यांकडून तो गोळा करून मग त्याचं फीड करायला पाहिजे, तेव्हा ते AI काम करणार आहे. त्यातल्या त्यात आपल्याला 100-1 वर्षाचा उसाचा माहिती पण आपण करतोय सोपा, पण तुम्ही केळी असतील, बाकीचे असतील, कांदा असतील, याच्यावर आम्ही यंदा केलंय, पण तो तेवढा परफेक्ट नसेल. कारण हवामान सुद्धा आपले 3 महिने 4 महिने यंदा नुसती सावली झाली. अरे पण सावली झाली त्याला खाता आलं नाही ना, पाऊस पडला मुळं अडचणीत, सगळ्या अडचणी, मग त्यावेळी काय करायचं ते यायला काय माहिती. मग त्यावेळी ते शिकवलं पाहिजे की बाबा तुला काय दिलं पाहिजे, मग कशी फोटोसिंथेसिस वाढेल, काय वाढेल. पण ह्या सगळ्या गोष्टी नुसते AI म्हणून नाचून उपयोग नाहीये. पण भविष्यातली जी शेती, ही शेती बंदिस्त शेतीच हळूहळू जाणार आहे, की त्याला कव्हर लागणार. कारण तुम्ही एक्सप्लोर करत जातात आहे या हवामानात 40 डिग्री 43 डिग्री त्याच्यात आपल्याला नाही शेती करता येणार. जे तुम्ही परदेशात अपेक्षा करता, चायना आणि जपान तर आणखी त्यापेक्षा अवघड. म्हणजे कदाचित द्राक्ष तुम्हाला बंदिस्त त्याच्यात केली पाहिजे, तेव्हा तुम्हाला रिझल्ट येतील. आणि आपण करू, मला खात्री आहे. कारण इंदापूर तालुका हा तुलना करू नये बारामती तालुक्याबरोबर, पण इंदापूर तालुका हा पहिल्यापासून विशेषतः एका बाजूला धरण आहे, दुसऱ्या बाजूला नदी आहे, आणि मधला जो पॅच आहे अख्खा हा सगळा कष्ट करणाऱ्या असंख्य शेतकऱ्यांचा हा भाग आहे. आणि इथं शेतीच करणारी माणसं आहेत. त्यामुळे इंदापूर तालुक्यात सगळ्यात जास्ती बाग आहेत. आणि माझं मत आहे की या बागांना असं कोणी फार मोठं ज्ञान दिले असं नाहीये. शेतकरी स्वतःच्या आतल्या एनर्जीवर, ताकदीवर आणि प्रयत्नावर हे पुढे आलेले आहेत. आणि त्याला सोयी केल्या असतील तुम्हाला इंदापूरला काय कोल्ड स्टोरेज वगैरे वगैरे वगैरे, पण त्यापेक्षा जास्त तुमचे स्वतःचे प्रयत्न आहेत. फक्त प्रयत्न करताना जग कुठं जाणार आहे, पुढं शास्त्र काय असणार आहे त्याला धरून चाला, आणि तरच तुम्हाला त्याचा उपयोग होईल. मला खरी तर राजकीय वक्तव्य काही करायचं नाहीये, परंतु जो काही कायदा, जो काही करार झालेला आहे असं म्हटला जातो अमेरिकेबरोबर, तर त्यांच्याकडं त्याला GI मानांकन शास्त्रज्ञांना कळेल की आपल्या देशात दुर्दैवाने त्याला बंदी घातली. काही एन्व्हायरमेंटवाली काही माणसं असतात की त्यांना नुसती बंदी घालायची असते. फक्त कापसात आपल्याला परवानगी दिली, बाकीच्यात दिली नाही. त्यामुळे त्यांचं समजा 40 क्विंटल उत्पन्न येत असेल एकरात, तर आपलं 15 क्विंटल येणार आहे. आणि त्यांच्याबरोबर आपली तुलना सुरू होईल. आणि जो काही करार झाला त्यातनं या सगळ्या भागात मका मोठ्या प्रमाणात आहे. पण मक्याचं मला वाटतं अल्कोहोल इथेनॉल केल्यानंतर जे क्रश केलेलं असतं, कारण शेवट ही मका ही जनावराला जास्ती जाते आपल्या माणसाच्या फूडपेक्षा. तर ते जर इथं आलं, सोयाबीन इथं आलं, पोल्ट्री प्रॉडक्ट इथं आले, डेअरी प्रॉडक्ट इथं आले, तर ह्या सगळ्याचा पुढच्या 2-3 वर्षात काय परिणाम होणार आहे मला माहीत नाहीये. पण शेतकऱ्यांनी सावध राहा, कारण हे जेव्हा भारतात येईल तेव्हा आपल्या शेतीवर त्याचा फार चांगला परिणाम होईल असं मला वाटत नाही. शेती करणं, शेतीवर जगणं ह्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. कारण हळूहळू AI जसं शेतीत खूप मोठा क्रांती करणार आहे, उत्पन्न वाढणार आहे, सगळं वाढणार आहे, पण एक 10 वर्षात हा AI अख्ख्या जगाला व्यापणार आहे. आपला 150 कोटीचा हा जनता होणार आहे ह्या देशात. प्रत्येक दुर्दैवाने वेगवेगळ्या ठिकाणी देशातनं आपल्याला बाहेर काढलं जायला लागलेलं आहे. त्याचं कारण वेगळी. जपानमध्ये खूप जागा आहेत, म्हातारी माणसं झालीत सगळी, तिथे ड्रायव्हर सुद्धा हजारो पाहिजेत, सगळं पाहिजे, पण आपल्याला सिव्हिक सेन्स नाही असं त्यांचं म्हणणं. सिव्हिक सेन्स म्हणजे मॅनर्स नाहीत आपल्याला. म्हणजे आपण बसावं कसं, उठावं कसं, थुंकावं कसं, वागावं कसं, मोबाईल कुठं वापरावे, धक्के कुठं मारावेत हे आपल्याला कळत नाही. म्हणून ते म्हणतात भारतीय सोडून कोणी गेल्या. तसंच न्यूझीलंड, तसंच ऑस्ट्रेलिया, तसंच अमेरिका, तसंच युरोप मोकळा झालाय. अख्खा भारतातला माणूस 50% माणूस सगळ्या जगावर राज्य करेल, पण आपण चुकतोय. त्यामुळे ही सगळी जनता इथंच राहणार आहे. शेतीवरच कदाचित परत यावं लागणार आहे, कारण नोकऱ्या जवळजवळ जातील. शिक्षक सुद्धा तुम्हाला लागणार नाही, ड्रायव्हर सुद्धा तुम्हाला गाडी चालवायला नसणार आहे, डॉक्टर सुद्धा तुम्हाला नकोय, लागणार नाही. मशीन पुढं जायचं, फिरलं झालं, तुम्हाला काय रोग झाला ते सांगणं, ऑपरेशन सुद्धा कुठंतरी परदेशात बसणं, कुडकुड करणं, झालं ऑपरेशन. ह्या सगळ्या परत ह्याच्यात युरोपमधल्या एका देशात जज पण त्यांनी नेमलेत. त्याला कळतं ह्याचं कळणं, हे म्हणणं, ह्याचं मधलं म्हणणं कळणं, न्याय देऊन टाकतो. ह्या गोष्टी काही चांगल्या होणार, न्याय खरा मिळेल.
पण काही गोष्टी अशा होणार की माणसंच लागणार नाही कुठं. आणि त्यावेळी जी परिस्थिती आपल्या देशाची होईल, शेतीवर सगळा बोजा पडेल, ह्याचा विचार दुर्दैवाने कुठलाही मला वाटतं राजकीय कार्यक्रम कुठलाच नाही आणि कुठल्याच ह्याचा नसावा, ह्याचाच विचार खरं केला पाहिजे. आपल्या सगळ्याला देशाला जातीपाती धर्मवाद हे सगळं सोडून ह्या 150 कोटी जनतेला कसं जागवायचं, शेतीला कसं टिकवायचं, आपलं जे ओरिजिनल आहे त्याच्यावर कसं टिकायचं, ह्याच्यावर सगळ्यांनी खरं लक्ष दिलं पाहिजे. पण हे तुम्ही आम्ही सामान्य माणसाच्या हातात हे नाहीये. हे सर्व जे आहे हे शेवट ज्यांना आपण निवडून देतो त्यांच्या हातात आहे आणि ते त्यांना सुबुद्धी द्यावं अशी मी इच्छा व्यक्त करतो. मला इथं बोलवलं तुम्ही वाघमोडे सरांनी त्यांच्या सर्व टीमनी आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो.